नमस्कार. नवदीप करे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 19 8 एप्रिल 2026 रोजी आपण आयोजित केलेली होती. या पेपरमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले होते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढची जी काही अपडेटेड व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. या पेपर मधला प्रश्न क्रमांक पहिला आज आपण दिलेला होता. MPI कोणत्या संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेले आहे? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो याला म्हटले जाते, तर हा कोणत्या संस्थेने तयार केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UNDP अँड ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट यांनी हे तयार केलेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचा पहिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होता? तर पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे ए, सुकुमार सेन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत कोणती नाही म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती त्यामध्ये उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या तीनही आहेत. व्यापार पद्धत याच्यामध्ये नाही आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोदावरी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाचवा, कॉमनवेल्थ गेम्स किती वर्षांनी आयोजित केले जातात किंवा होतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4 वर्षांनी. पुढचे 5 मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 6, विरळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य पर्याय आहे बी, दाट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा, तो जेवत होता या वाक्यातील काळ ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अपूर्ण भूतकाळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न विचारला या वाक्यातील कर्म कोणता किंवा कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रश्न. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, मित्रत्व हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भाववाचक नाम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, रेग्युलेटिंग ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1773 पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, सतीप्रथा बंद कोणी केली? खालील पर्यायापैकी तर पर्याय क्रमांक बी, लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी बंद केलेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, फतेहपूर सिक्री कोणी बांधले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अकबर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, मराठा साम्राज्यातील अष्टप्रधान मंडळ कोणी स्थापन केले? तर पर्याय क्रमांक बी, छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, राऊंड टेबल कॉन्फरन्स कुठे झाली? गोलमेज परिषद म्हटल्या जाते याला. तर पर्याय क्रमांक बी, लंडन मध्ये झालेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी कोणता वायू कमी करणे आवश्यक आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, भारताचा मान्सून कोणत्या महासागराशी संबंधित आहे? तर हिंदी, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, भूकंपाचे केंद्र म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पृष्ठभागावरील बिंदू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, जगातील सर्वात मोठी नदी लांबीनुसार कोणती आहे? तर पर्याय क्रमांक ए, नाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, सागरी भरती आहुती कशामुळे होते? सागरातील जी भरती आहुती आहे कशामुळे होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रामुळे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, भारतीय संविधान किती कलमांचे आहे? म्हणजे सुरुवातीला किती कलमे होती? तर पर्याय क्रमांक ए, 395. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, संसदेचे अधिवेशन कोण बोलवतो? योग्य पर्याय आहे बी, राष्ट्रपती. पुढेचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, विधेयक बनवण्यासाठी कोणाची मंजुरी आवश्यक आहे? विधेयक कायद्यात रूपांतरित होण्यासाठी असा प्रश्न आहे हा. विधेयक कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी कोणाची मंजुरीची आवश्यकता असते? तर याचे योग्य पर्याय आहे बी, राष्ट्रपती. या ठिकाणी थोडं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24,
भारताचे राष्ट्रपती कोणत्या पद्धतीने निवडले जातात? पर्याय क्रमांक बी अप्रत्यक्ष. प्रश्न क्रमांक 25 राज्यसभा सदस्य कोण निवडतात? तर पर्याय क्रमांक बी विधानसभेचे सदस्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 मानवी रक्तात ऑक्सिजन कोण वाहून नेतो? तर पर्याय क्रमांक बी हिमोग्लोबिन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 बलचे एसआय एकक कोणते आहे? तर याला न्यूटन उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 28वा प्रश्न आहे प्रकाशाचा वेग किती आहे? तर पर्याय क्रमांक ए 3 × 10⁸ मीटर सेकंदमध्ये हा याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 अल्कली म्हणजे काय? तर क्षार हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आणि शेवटचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? पेशी म्हटलेले सर्वात मोठी पेशी खालील पर्यायापैकी तर पर्याय क्रमांक सी अंडपेशी याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या पेपरमधले 30 प्रश्न होते. या प्रश्नाच्या उत्तराबद्दल किंवा प्रश्नाबद्दल जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी कळवू शकता. जाता जाता अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन जे काही अपडेटेड व्हिडिओ आहेत लेक्चर्स आहेत पेपर आहेत लवकरात लवकर पोहोचेल. थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.